अगदी थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमधला रोड शो सुरू होणार आहे आणि मोदींच्या रोड शो साठी मुंबईमध्ये आता जय्यत अशी तयारी सुद्धा करण्यात आली आहे। कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाल्याचं कळतंय। कल्याणमधल्या सभेच्या आधी मुंबईमध्ये हा रोड शो केला जाणार आहे। घाटकोपरच्या परिसरामध्ये मोदींचा हा रोड शो असेल। तर आपण बघतोय कल्याणमध्ये अगदी काही वेळामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि त्याच्या आधी घाटकोपर परिसरामध्ये हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाल्याची आताची ही महत्त्वाची माहिती आपण बघतोय। श्रीकांत शिंदे हे महायुतीचे कल्याणचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी हा रोड शो होणार आहे आणि याविषयी बोलूयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ओम, कशी नेमकी तयारी सुरू आहे? नरेंद्र मोदी हे आता दाखल झाल्याचं कळतंय कल्याणमध्ये, तुम्ही नेमके कुठे आहात आणि कसं वातावरण आहे एकूणच? यामिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरं तर मुंबई उपनगरामध्ये घाटकोपर परिसरामध्ये रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण सध्या सिल्क मिल या परिसर अशोक सिल्क मिल या परिसरामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विविध प्रकारची पथनाट्य, लोककला, वारकरी असतील, गारुडी असतील, त्यानंतर विविध प्रकारच्या लोककला, ढोल असतील, ताशे असतील, लेझिम, अशा सगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रातील लोककलाचं सादरीकरण केलं जात आहे। साधारणपणे तासभराचा हा रोड शो पंतप्रधानांचा असणार आहे। त्या अनुषंगानं घाटकोपरवासियांनी पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे। अबालवृद्ध असतील, महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील, यांचा मोठा उत्साह या रोड शो मध्ये पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं पंतप्रधानांचा हा महाराष्ट्राच्या अनुषंगानं पहिला रोड शो असणार आहे, तो देखील मुंबईमध्ये। पंतप्रधानांचा पहिला रोड शो हा मुंबईमध्ये होतोय। मुंबईतला पहिला रोड शो असल्यामुळे निश्चितच या रोड शो कडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कशा प्रकारे पंतप्रधानांचं या रोड शोला मुंबईकरांच्या माध्यमातून खरं तर खूप मोठी गर्दी सुद्धा होताना दिसते आहे आणि आता नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये दाखल झालेले आहेत।